आपण लाभार्थ्यांना त्यांच्या गावी जाऊन करोडो रुपयांचे लाभ आपण दिलेले आहेत। आमच्या निर्णयावर नजर टाकली तर खऱ्या अर्थानं महिला, युवक, शेतकरी, गरीब यांचा सन्मान करून त्यांना शक्ती देण्याचा प्रयत्न आपण केला आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे। परवा रक्षाबंधन आहे। बहिणींसाठी भावाचं कर्तव्य म्हणून आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि करोडो भगिनींनी तिला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला। परवा 7 तारखेपासून बहिणींच्या खात्यात 1,500 रुपये जमा व्हायला सुरुवात व्हायच्या अगोदरच कालपासून माझ्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ लागले। महिन्याला 1,500, वर्षाला 18,000 रुपये। राज्यातील महिलांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल करणारी ही आमची क्रांतिकारी योजना आहे। याशिवाय युवकांना रोजगारासाठी प्रशिक्षण आणि भरीव स्टायपंड देत आहोत। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून गोरगरीब कुटुंबातील महिलांना वर्षातून 3 मोफत गॅस सिलेंडर आपण देत आहोत। शेतकऱ्यांच्या कृषी पंपासाठी मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना आपण सुरू केली आहे। देशातल्या तीर्थस्थळांची यात्रा करता यावी म्हणून ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केली। गरिबीमुळे शिक्षणात खंड पडू नये यासाठी मुलींना संपूर्ण व्यावसायिक शिक्षण आपण मोफत केलेलं आहे। जन्मापासून ते वयाच्या 18 वर्षापर्यंत मुलींना 1,00,000 रुपये देणारी महत्त्वाची लेक लाडकी योजना गेल्या वर्षभरापासून सुरू आहे। आमचं सरकार संवेदनशील आणि लोकांना समजून घेणारं सरकार आहे। एक उदाहरण देतो। गेल्या 2 वर्षात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षातून 70,000पेक्षा जास्त गरजू रुग्णांना 300 कोटी रुपये आपण मदत केलेली आहे। इतक्या मोठ्या प्रमाणावर यापूर्वी कधी मदत झाली नसेल। निराधारांचं निवृत्ती वेतन, अंगणवाडी आणि आशा सेविका, ग्रामसेवकांचं मानधन, विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप, अनुसूचित विद्यार्थ्यांचा निर्वाह भत्ता या सगळ्यात आपल्या सरकारने भरीव वाढ केलेली आहे। सारथी, बार्टी, महाज्योती, अमृत, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ या सगळ्या संस्था मागास, दुर्बल, गरीब युवकांसाठी अनेक योजना घेऊन काम करत आहेत। त्याचबरोबर मातंग समाजासाठी आर्थिक संस्था देखील आपण सुरू केली। सुरुवातीला राज्यात पाऊस न पडल्यानं जरा चिंता होती, पण आता सगळ्या विभागात सरासरीच्या 100% पाऊस झाल्यानं समाधान आहे। त्यामुळे स्वातंत्र्य दिन उत्साह आपल्या या दिनाचा द्विगुणित झालाय, वाढलाय आणि म्हणून पाऊस चांगला झाल्याने पिकं चांगली येतील, पिण्याच्या पाण्याची पण पुरेशी सोय होईल असा मला विश्वास आहे। सिंचनाविषयी मी सांगू इच्छितो। मराठवाड्यासारख्या दुष्काळग्रस्त भागाला पाण्यानं समृद्ध करण्यासाठी आम्ही नुकतीच वैनगंगा नळगंगा प्रकल्पाला मान्यता दिली। 4.25 लाख हेक्टर जमीन सिंचित होणार। गेल्या 2 वर्षात आम्ही 1-2 नाही तर तब्बल 125 जलसंपदा प्रकल्पांच्या कामांना वेग दिलाय। गेल्या 2 वर्षात 44,000 कोटींपेक्षा जास्त निधी शेतीसाठी दिलाय। यात कृषी, सहकार, पणन, पशुसंवर्धन, दुग्ध विकास, अन्न व नागरी पुरवठा असे सगळे विभाग आलेत। गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागात देखील नागरिकांना महानगरातल्या नागरिकांप्रमाणे सेवा सुविधा का मिळू नये हा विचार आम्ही केला। राज्यातल्या तळागाळातल्या व्यक्तीचं उत्पन्न वाढावं, त्याचा सामाजिक स्तर वाढावा, त्यासाठी फक्त पैसा निधी लागतो असं नाही, आपल्या मानसिकतेत सुद्धा बदल करावा लागेल। हे लक्षात घेऊन आम्ही पावलं उचलली आहेत। महाराष्ट्राला सामाजिक सांस्कृतिक वारसा लाभला आहे। कायदा व सुव्यवस्थेचा आदर राखणारा आणि शांततेचा सन्मान करणारं राज्य म्हणून आपली ओळख आहे, ती कायम ठेवणं आपली सगळ्यांची जबाबदारी आहे। राज्यातल्या नागरिकांच्या जीवनात सुख, समाधान आणि आनंद यावा यासाठी आम्ही प्रयत्न करत राहू आणि असा निर्धार आजच्या स्वातंत्र्य दिनी व्यक्त करतो। राज्याच्या जनतेला पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।